सर, तुम्ही जसं सांगितलं की खूप वर्षांपासूनची ही सगळी मजार आहे, मात्र ही मजार ज्यांची आहे त्यांच्याविषयीचे काही संदर्भ इतिहासामध्ये आढळतात का, किंवा या मजारीविषयी कुठे लिखित काही स्वरूपात आढळतंय का? त्यांचा वक्फ बोर्ड आहे, ब्रिटिश गॅझेटियर मध्ये पण नोंद आहे त्या हजरत ख्वाजा हुसैनींबद्दल त्याची नोंद आहे, ते शिष्य होते ही नोंद आहे. त्यामुळे इतिहासात काहीच नाहीये असं काही नाहीये. तो इतिहास पुरातन काळापासून म्हणजे 700 वर्ष आज ती तिथे मजार आहे. तिचं उलट बाजीरावाच्या काळामध्ये तिचं परत हे केलं गेलं, काय म्हणतो आपण त्याला, जीर्णोद्धार. म्हणजे मजार आधीची आहे थोडक्यात, शनिवारवाडा नंतरचा आहे. मजार आधीपासूनच आहे तिथे 13व्या शतकापासून. आणि शनिवारवाडा तर 1730 साली बांधकाम सुरू झालं. त्यामुळे ते मजार नंतर आली का 30 वर्षापूर्वी आली, हे जे दावे केले जातात ना त्याला कसलाही आधार नाही. हे पोकळ दावे आहेत. खरं म्हणजे हे इतिहासाचा कसलाही अभ्यास करत नाही, यांना फक्त वाद काढायचा आहे. आणि तुम्ही 1947 नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या आधीच्या ज्याही वस्तू आहेत, म्हणजे मुस्लिमांच्या असतील, ख्रिश्चनांच्या असतील, हिंदूंच्या असतील, वैदिकांच्या असतील, त्या तशाच्या तशा ठेवणं हे कायद्यानेच घटनेनेच बंधनकारक केलेलं आहे. असं असताना तुम्ही घटनेचाही भंग जर करत असाल, भारतीय कायद्याचा भंग करत असाल, तर हे लोकशाहीला म्हणजे लोकशाही राष्ट्राला काही शोभणारी गोष्ट नाहीये. नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजेत. सर, आता आपण जसं बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये असंही म्हटलं जातंय की मुळात त्या ठिकाणी नमाज पढायला नको होता, ज्यांनी नमाज पढला त्या अज्ञात महिलांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला गेलाय. मात्र मुळातच हा प्रश्न निर्माण होतो की जसं तुम्ही सांगितलं की जिथे मस्तानी दरवाजा आहे त्या ठिकाणीच ती मजार आहे, म्हणजे जिथे ती मजार होती तिथून मस्तानी दरवाजा काढला का, तर मस्तानीला थोडंसं तिथे जाता यावं वगैरे. तर मुळात मस्तानीने या शनिवार वाड्यामध्ये कितीदा नमाज पढला असेल, ज्या नमाजावरून आता एवढा वादंग उठलाय? खरं म्हणजे पहिल्या बाजीरावाला मनस्ताप सहन करावा लागला, त्यातले जे सनातनी लोक होते, म्हणजे वैदिक धर्माचं कर्मकांड पाळणारे लोक होते, त्यांनी मस्तानीला प्रचंड विरोध केला आणि बाजीरावाला विरोध केला. बाजीराव उलटा त्या मनस्तापामुळे त्याचा मृत्यू लवकर झाला. आता खरं म्हणजे बाजीराव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं फार मोठं प्रतीक आहे, परंतु